वानखेडेची आठवण जर सांगायची झाली तर अगदी लेटेस्ट 2023चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ती टीम वानखेडेला येणार होती. विक्ट्री परेड होती, विजयी मिरवणूक होती आणि या विजयी मिरवणुकीच्या वेळेला किती लोक येतील याचा आम्हाला काही अंदाज नव्हता. आणि अचानक लोंढेच्या लोंढे सगळे यायला लागले. आम्हाला फक्त एक संध्याकाळ मिळालेली तयारी करायला आणि हे लोंढे यायला लागल्यावर केवळ 10 मिनिटात अख्खा स्टेडियम भरला आणि त्या स्टेडियमच्या 10 पट गर्दी बाहेर होती त्या खेळाडूंचं कौतुक करायला. आणि हे सगळं मॅनेज करायचं कठीण काम आम्हाला मिळालेलं एक कार्यकारिणी म्हणून. पण आमचे अध्यक्ष आणि अजिंक्य नाईक आणि बाकी सर्व यांच्या सहकार्याने, बाकी सर्व कमिटी मेंबरच्या सहकार्याने आम्ही हे शिवधनुष्य पेललं. पण आम्ही पेललं बोलण्यापेक्षा लोकांच्या क्रिकेटवर जे प्रेम आहे त्या प्रेमासाठी ती लोक संध्याकाळी 4 ते रात्री 8 4 तास नुसते बसून होते त्या टीमची एक झलक पाहायला. आणि हा खरोखर आणि तो प्रसंग आम्ही मैदानात खेळाडूंच्या बरोबरीने म्हणजे विश्वविजेत्या खेळाडूंच्या बरोबरीने उभा राहून अनुभवायला मिळाला. म्हणजे भरगच्च भरलेल्या स्टेडियमसमोर उभं राहिल्यावर काय वाटतं याचा अनुभव त्या दिवशी आम्हाला आला. आणि हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. अत्यंत मेमोरेबल असा हा क्षण होता.